मी समोर येते कळंब इथली महिला हत्या प्रकरणातील आरोपीची थरारक माहिती समोर आली आहे। महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत 2 दिवस झोपला असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे। मृतदेहाशेजारी बसूनच त्यानं जेवणही केलं, मात्र 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला आणि त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेनं आपल्या केज इथल्या मित्राला घेऊन येत मृतदेहही दाखवला। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आहेत। ओमकार, या प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। देशमुख यांच्या हत्येशी या महिलेच्या हत्येचा संबंध ज्यावेळी जोडला जातोय त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासाचं चक्र जे आहे ते वेगाने फिरवायला सुरुवात केली आणि 2 आरोपी जे आहेत ते आता ताब्यात घेतलेले आहेत। त्यातील मुख्य आरोपी असलेल्या रामेश्वर उर्फ राण्या भोसले यानं पोलिसांना काही माहिती दिलेली आहे। त्यामध्ये त्यांना असं सांगितलंय की ज्यावेळी या महिलेचा खून केला त्यावेळी तो 2 दिवस त्या महिलेच्या शेजारी झोपत होता। एवढंच नाही तर तो या मृतदेहा शेजारी बसून जेवण देखील करत होता। मात्र 3 दिवसानंतर या मृतदेहाचा वास येत होता आणि वास येत असल्यामुळे त्या महिलेची गाडी घेऊन तो घराबाहेर पडला। त्यानंतर भोसले यानं आपल्या एका केज येथील मित्राला घेऊन येत या ठिकाणी मृतदेह दाखवला व येथील जे काही खून केलेले जे काही पुरावे होते ते पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने यावेळी केला, असं देखील पोलीस सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे। रामेश्वर भोसले हा जो आरोपी आहे तो मृत महिला असलेल्या मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा। काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत ही महिला जी आहे ती कुठेतरी या आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती देखील आता महत्वपूर्ण माहिती म्हणता येईल ती पोलिसांनी आता दिलेली आहे। 22 मार्च रोजी ही हत्या घडलेली आणि त्या दिवशी या महिलेनं या आरोपीला उडबाशा काढायला लावल्या, असं देखील आता पोलिसांचं मत आहे। दीपाली, ओंकार, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे, महत्त्वाचे अपडेट्स आहेत। दुसऱ्या आरोपी संदर्भात काय माहिती समोर येते आपल्याला? नक्कीच दीपाली, दुसरा आरोपी जो आहे तो त्याला केज येथून काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलेला आहे। आता हा जो आरोपी आहे तो कळंब पोलिसांच्या ताब्यात आहे। गेल्या काही अर्ध्या तासापूर्वीच त्याला कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेलं होतं आणि आता सध्या हे जे आरोपी आहेत ते कळंब पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलीस जे आहेत ते त्यांच्याकडून कुठेतरी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत की या संदर्भात नेमकं संतोष देशमुख प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का किंवा त्यांचे काही संबंध तसे आहेत का ते तपासण्याचे काम जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। दीपाली, नक्कीच आरोपी रामेश्वर बद्दल आणखी काय महत्त्वाचे अपडेट्स समोर येतात ओमकार? दीपाली, रामेश्वर जो आहे तो मयत असलेली महिला बिडवे हिच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच त्यानं त्या महिलेकडे काम करायला सुरुवात केलेली होती। मात्र हा काम करत असतानाच कुठेतरी महिलेनं त्याला त्याचे नग्न फोटो दाखवून कुठेतरी टॉर्चर केलेलं आहे असंच सांगण्यात येत आहे आणि त्याला आता पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे। तो देखील सध्या कळंब पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलीस त्याचा तपास नक्कीच धाराशिव महिला हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। ही थरारक माहिती समोर आली। महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत 2 दिवस झोपला होता असे पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे। मृतदेहाशेजारी बसूनच त्यानं जेवणही केलं, मात्र 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला आणि त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेनं आपल्या केज इथल्या मित्राला घेऊन येत मृतदेह सुद्धा दाखवला। रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा। पुन्हा थेट जाऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आहेत। ओमकार, या प्रकरणाचे आणखी काय महत्त्वाचे अपडेट्स आपल्या आरोपीचे समोर येत आहेत? नक्कीच दीपाली, जर पाहिलं तर या दोन्ही आरोपींना जे आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। LCB कडून खरं जर पाहिलं तर ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर LCBनं या आरोपींना कळंब येथे आणलं आणि कळंब येथे उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही आरोपींचं जे आहे ती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। वैद्यकीय तपासणी करून या दोन्ही आरोपींना आता परत पुन्हा कळंब येथील पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही महिलेची हत्या झालेली आहे त्या महिलेचे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी कनेक्शन असल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केलेला आहे। त्याच अनुषंगानं सर्व अंगानं पोलीस जे आहे ते आता कुठेतरी तपास करताना पाहायला मिळत आहेत।
हे जे दोन्ही आरोपी आहेत ते जर पाहायला गेलं तर दोन्ही आरोपी हे बीड जिल्ह्यातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की बीड जिल्हा जो आहे तो कुठंतरी गुन्हेगारीचं केंद्रबिंदू बनत चाललेला आहे आणि यातूनच बीड जिल्ह्यातूनच संपूर्ण या जे घटनेचं कनेक्शन आहे ते कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जे आहे ते पोलीस देखील आता खोलात जाऊन तपास करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय. दीपाली. ओंकार, या महिला आणि आरोपीचे नेमके काय संबंध होते याच्याबद्दल काही माहिती कळू शकते? दीपाली, जर पाहिलं तर महिला जी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील द्वारका वसाहतीत राहायला होती आणि त्याच ठिकाणी हा जो भोसले नावाचा आरोपी आहे तो महिलेकडे गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी ड्रायव्हर म्हणून कामासाठी आलेला होता आणि गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून तो तिथं चालक म्हणून काम करत होता आणि घरातील विविध कामं देखील तो करायचा. महिला जी आहे ती एकटीच या घरामध्ये राहत असल्याची देखील माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे आणि राहत असतानाच कुठेतरी त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध आल्याचा देखील पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगाने देखील आता पोलीस जे आहे ते तपास कुठेतरी करताना पाहायला मिळत आहेत आणि याच जो काही आरोपी आहेत त्याचे काही नग्न फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते त्या महिलेकडे होते आणि तेच व्हिडिओ आणि फोटो दाखवून ही महिला जी आहे ती आरोपी असलेल्या राण्या उर्फ रामेश्वर भोसले याला टॉर्चर करायची असं देखील आता पोलिसांच्या तपासात कुठेतरी त्यांना समोर आल्याची माहिती देखील आता सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. याच अनुषंगाने आता पोलीस तपास करतायत. कुठले काही रेकॉर्डिंग्स मिळत आहेत का, व्हिडिओ काय मिळत आहेत का, काही त्या संदर्भातील काही पुरावे मिळत आहेत का, या संदर्भातील तपास जो आहे तो आता पोलिसांकडून केला जातोय. आणि हे जरी असलं तरी दुसरा देखील याला एक अँगल आहे तो देखील आपण पाहिला पाहिजे की अंजली दमानी असेल त्याच पद्धतीनं आमदार सुरेश धासांनी देखील गेल्या काही दिवसांपूर्वी आरोप केले होते की ज्यावेळी स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी त्यांचा मृतदेह जो आहे तो कळंबकडे आणण्यात येत होता आणि कुठेतरी या हत्येला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. यासाठी एक महिला देखील कळंबमध्ये तयार करण्यात आलेली होती. ती महिला जी आहे ती हीच असल्याचा जे दावा जो आहे तो कुठेतरी अंजली दमानी यांनी केला होता. त्यावेळेपासून ही सर्व तपासाची चक्र जी आहे ती वेगानं फिरताना पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने ही जी सर्व आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून वेगवेगळे आता हे जे खुलासे जे आहेत ते कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहेत. आताच एक अपडेट समोर आलेले आहे ते म्हणजे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे देखील आता काही वेळाने कळंब पोलिसांची भेट घेणार आहेत आणि नेमकं आता ही महिला कोण होती, त्या प्रकरणातील नेमकं काय तपास आहे तो संपूर्ण तपास करावा अशी मागणी ते देखील या ठिकाणी करणार असल्याची माहिती समोर येते. दीपाली. ओमकार, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, आरोपीनं महिलेची हत्या नेमकी कशी केली या संदर्भात काही माहिती मिळते? नक्कीच जर पाहिलं तर गुरुवारी हा संपूर्ण प्रकार समोर आलेला होता. त्याच वेळी जेव्हा पोलिसांनी या महिलेच्या घरामध्ये ज्यावेळी दाखल झाले पोलीस त्यावेळी या महिलेचा मृतदेह जो आहे तो सडलेल्या अवस्थेमध्ये घरात पडून असलेला पाहायला मिळाला होता. अक्षरशः त्या मृतदेहाला पाणी सुटल्याचं पाहायला मिळत होतं. त्यानंतर त्या महिलेच्या डोक्यामध्ये गंभीर काहीतरी इजा झाल्याचं देखील पोलिसांना आढळून आलेलं होतं. याच अनुषंगाने आता काल या संपूर्ण जी डेड बॉडी होती त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलेला आहे. डोक्यात धारदार लोखंडी शस्त्रानं म्हणजे मारहाण झाल्याचं कुठंतरी यातून समोर आलेलं आहे. दीपाली. नक्कीच धन्यवाद ओमकार, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.